अरे तेजस, नमस्कार करतो. अक्षरंत हो. गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. तुला सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अगदी वेळेवर आलायस हं तू. अभियान हॅपी गुढीपाडवा. तुलाही शुभेच्छा. काका नमस्कार करतो. गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. तुला सुद्धा, आणि असाच खूप मोठा हो. तरी म्हटलं कोणीतरी मिसिंग आहे. अक्षवंत हो. गुढीपाडव्याच्या गोड लोकांना या गोड शुभेच्छा. अरे तरी मला वाटलंच हा तू हे असंच काहीतरी घेऊन येणार म्हणून. मीनाक्षी हे घे आणि तेजससाठी पाणी घेऊन ये. वहिनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. हॅलो. हॅपी गुढीपाडवा. मराठी सणाच्या मराठीत शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. थँक्यू. बाय द वे तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. थँक्यू. बस हो. तेजस, थँक्यू सो मच यार. आज तुझ्यामुळे मी इतक्या मोठ्या क्रायसिस मधनं बाहेर पडू शकलो. कम ऑन. अरे खरं तेच बोलतोय तो. काका माझ्याकडून जेवढं काही होत होतं तेवढं मी केलं. आणि आता रिलेशन म्हटल्यावर एवढ्या गोष्टी होतातच. हो, पण या बदल्यात मी तुमच्याकडून काहीतरी घेणार आहे. म्हणजे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी. तुमच्या सर्वांमुळे तर या गोष्टींशी माझा पुन्हा संपर्क आलाय. मिळणार, भरपूर मिळणार तुला. तेजस, तू आमच्यासाठी काय केलंस याची कल्पना नाहीये तुला. ते मला ऐकूनही घ्यायचं नाही. एखाद्या फॅमिलीला किंवा माणसाला मी आपलं म्हटलं ना की मी त्या माणसासाठी काहीही करू शकतो. मीनाक्षी ऐक ना. काही हवंय का तुला? नाही मला काही नकोय. ऍक्च्युली मला तेजससाठी काहीतरी बनवायचंय, पण काय बनवू तेच कळत नाहीये. सांग ना मीनाक्षी, काय करू? सोहा, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. बोल ना. हे बघ, तू तेजस पासून जरा. सोहा, अगं तू इथे काय करतेयस? काही नाही. काय झालं? काही नाही, तेजस आलाय बाहेर. जा त्याच्यावर गप्पा मार. हो, आपण बोलू नंतर. हा, मी आलेच. तू थांब. तू पण बाहेर जा, तुला अभि बोलवतोय. जा बाई पटकन, नाहीतर इथे यायचं आणि तुझ्या डोक्यात परत गजरे माळत बसायचं. नाही, तुमची गंमत होते का, पण आम्हाला डोळे मिटून घ्यावे लागतात त्याचं काय. जा. कशासाठी बोलवलं होतं? मी नाही. आत्याई तर म्हणाल्या की तुम्ही बोलवलं होतं मला. काही काम होतं का? नाही ग. मीनाक्षी, एक मिनिट. आपल्या दोघांच्या पहिल्या पाडव्यानिमित्त माझ्याकडनं एक छोटीशी भेट. काय आहे हे? बघ तरी.
अभि अहो कशासाठी हे एवढं? आपली परिस्थिती सध्या काय आहे माहिती आहे ना? मग एवढं महागाचं गिफ्ट कशासाठी? काहीच गरज नव्हती. मीनाक्षी, हे मी आधीच घेऊन ठेवलं होतं आणि मी तुला काय सांगितलंय, आता त्या गोष्टीचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. सो यापुढे नो टेन्शन. अरे तेजस, कुठे आहेस? बुद्धिबळ खेळायचंय ना? हे तुम्ही तुमच्याकडेच ठेवा जरा वेळ. अगं मला हा घालून तर दाखव. बर. वाव, खूप छान दिसतंय. मी आलेच हा. आई, तुम्ही सोहाला पाहिलं? नाही, मग अशी बाहेरच तर होती ना. अगं ती कुठेतरी गप्पा मारत बसली असेल तेजस बरोबर. अगं मीनाक्षी, तेजसला कुठं बघितलंस का? आम्हाला बुद्धिबळ खेळायचं आहे गं. मी बघते. हा. बोल ना तेजस, तुला माझ्या एकटीशी असं काय बोलायचं होतं? म्हणजे मी तुला जे काही सांगणार आहे त्याआधी काही गोष्टी क्लिअर कराव्यात असं मला वाटतं. तू नक्की कशाबद्दल बोलतोयस? म्हणजे मला तुला हेच सांगायचंय की जो काही तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे आणि मी जे आत्ता काही तुला सांगणार आहे त्यांचा एकमेकांशी काही संबंध नाही. ऍक्च्युली मी हे तुला खूप आधीच बोलणार होतो, पण म्हटलं चांगला मुहूर्त बघून बोलावं. आणि गुढीपाडव्यासारखा चांगला मुहूर्त असूच शकत नाही. काय ग, दिसलं का कुठं? नाहीये. एक काम कर, तो वर आहे का बघ. बघते. हा, तोपर्यंत मी बुद्धिबळाचा डाव मांडतो. हा मला तू खूप आवडते. आय एम इन लव्ह विथ यू. सो हा आय लव्ह यू माझ्याशी लग्न करशील?
तेजस, मलाही तू खरंच खूप आवडतेस. आय लव्ह यू टू. वहिनी, तुम्ही आता आलाच आहात तर तुमच्यापासून काय लपवायचं? मी आता सोहा समोरच सांगतो, माझं सोहावर खूप प्रेम आहे, अगदी स्वतःपेक्षा जास्त. कधीतरी या गोष्टी सांगायच्याच होत्या. आणि हो, महत्वाचं सांगायचं विसरलो, म्हणजे माझं जेवढं प्रेम सोहावर आहे तेवढंच प्रेम सोहाचंही माझ्यावर आहे. हवं तर सोहाला विचारा ना. हो मीनाक्षी, मी इतके दिवस तुझ्याशी अनऑफिशियली बोलत होते, पण आज तुला स्पष्टच सांगते, माझं तेजसवर खरंच खूप प्रेम आहे. सोहा, अगं सगळं ठीक आहे, पण वहिनी, तुम्हाला वाटणारी भीती मी समजूच शकतो. म्हणजे सोहा तुमची नात्यानं नणन, वागाय बोलायला मैत्रिणीसारखी, पण तुम्ही तिला बहिणीसारखीच समजता. साहजिकच आहे तुम्हाला तिची काळजी वाटणं, पण मी एवढंच सांगेन की माझ्यावर विश्वास ठेवा. मी असा मुलगा नाहीये की आज हात पकडला तर उद्या सोडून देईल. आणि हो, माणूस म्हणून जर का तुम्ही जज केलं असेल तर आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल. मी एकदा साथ दिली की मी आयुष्यात ती परत कधीच सोडत नाही. मीनाक्षी वहिनी, मला जे सांगायचं होतं ते मी सोहाला सांगितलंच आहे, आणि आता ते तुम्हालाही कळलंय. वडीलधाऱ्या नात्यानं आता घरामध्ये तुम्ही कधी कसं सांगायचं ते ठरवा. हं? येतो मी. बाय सोहा. बाय. बाय वहिनी. मीनाक्षी, आय एम सो हॅपी. आज फायनली ती गोष्ट घडली ज्या गोष्टीची मी इतक्या दिवसांपासून वाट बघत होते. अरे काय रे तेजस, कुठे होतास इतका वेळ? कधीपासून वाट बघतोय मी तुझी. 2-4 वेळा तुला मी आवाज पण दिला होता. UK वरून एक फोन आला होता, एक टॉपिक निघाला आणि कॉन्व्हर्सेशन वाढतच गेलं. खाली येताना सोहा भेटली, मग तिच्याशी गप्पा झाल्या. एनिवेज, आपल्याला उशीर होतो, आपण खेळूया. हा, आज खेळ बहुतेक रंगणार दिसतोय. म्हणजे तू असं कशावरून म्हणतोस? आज मी फुल फॉर्म मध्ये आहे. माझ्या पुढच्या चाली तुम्हाला कळतील असं मला वाटत नाही. कसं असतं तेजस ना, की आमच्या कोर्टामध्ये पण असंच व्हायचं.
खऱ्या आरोपीची बाजू मांडणाऱ्या वकिलाला असंच वाटायचं, पण निकाल लागल्यावर त्याला कळायचं की गेम नक्की कोणावर पडली. अरे तू जज होता, पण यातला आरोपी बी मीच आहे, वकील बी मीच आहे आणि निकाल देणारा जज बी मीच आहे. ठीक आहे, बघूयात ना पुढे. नक्कीच बघूयात. घोडा मैदान तर समोरच आहे, ही माझी चाल. तेजस, देवाला नैवेद्य दाखवून झालाय, तर आता तू सांग की गुलाबजाम कसे झाले. घरी बनवले म्हणजे काय? क्या बात आहे. डिलिशियस, खूप छान झालेत. आत्या तुम्हाला सांगू, तुमच्या हाताला ना भन्नाट चव आहे. नेहमी मी चांगलेच बनवते. दादा, जेवण तयार आहे. तुम्ही दोघं जण बसून घेताय? हा ठीक आहे, हा डाव झाला की आम्ही बसतो. अरे दादा, आता हा डाव तुझा. पमा बसतो. बर, लवकर या. खेळ तर तुझी चाल आहे. आपली चाल आपण कवाच खेळलोय जज साहेब. आपण अशी चाल खेळलोय की बायकोचं जगणं अवघड झालंच आहे, पण मरण बी आपण असं देणार आहे की मरणाला बी भीती वाटली पाहिजे. सोहा, तू जरा समजून घे. कोणीही येऊन प्रपोज करतं आणि आपण लगेच त्यांना हो म्हणणं, असं नाही होऊ शकत. अगं हे बघ, शेवटी हा आयुष्यभराचा प्रश्न आहे. तू त्या तेजसला फोन लाव आणि सांग की तुला विचार करायला वेळ हवाय. मीनाक्षी, अजून किती वेळ मी विचारच करत राहणार आहे? मी इतके दिवस त्याचाच विचार करतेय ना. अगं, तू त्याचा विचार करणं वेगळं आणि त्याच्याबरोबरचा तुझ्या आयुष्याचा विचार करणं वेगळं. मीनाक्षी, मी विचार केलाय, मी ओळखते त्याला, तो चांगला मुलगा आहे. अगं, असं तुला वाटतंय, पण काय तुला नाही वाटत? तसं नाही अगं सोहा, पण असा घाईघाईत तू निर्णय घेऊ नकोस. घाईत निर्णय घेतला तर तू चुकू शकतो. ते काही नाही, मी तुला या बाबतीत घाई करू देणार नाही. अगं पण सोहा, बस. मला या बाबतीत अजून काहीही ऐकायचं नाही. ठीक आहे, तू ठरवलंच आहेस आता, तर मी काय बोलणार ना. ढोबळी मिरची, वा वा. काय ग, होतीस कुठे? जेवायचं नाहीये का? चल बस. अरे वा, आले का सगळे? अभि, तू बस. आणि मीनाक्षी कुठे आहे? मीनाक्षी सोहा बरोबरच होती ना. काय का सोहा? तिला काय प्रत्येक वेळेला वेगळं निमंत्रण द्यावं लागतं का? पमा, अगं असेल घरात कुठेतरी, काम करत असेल. ती येईल, तू कर सुरुवात. करा सुरुवात. अभिरावाडा, हो, स्वाद इकडे. आई, हो, तुम्ही बसा ना, मी वाढते तुम्हाला. अजिबात नाही, तू बस सगळ्यांबरोबर, मी वाढते. अहो पण आज तुम्ही दोघांनी पूजा केली ना जोडीनी, मग जेवायला पण जोडीनी बसायचं. बस. बर. दे आते. आणि काय ग सोहा, काय दोघांच्या एवढ्या गप्पा सुरू असतात सतत? अगं बोल ना.